काय झालंय? रात्री म्हशी चरून घरी जाताना एक 5-6च्या टायमाला वासरू मागं राहिलं होतं. ती मागं राहिलं ते आलंच नाही. मग ते सकाळी बघितल्यानंतर कळालं तर नरड ती फाडलेलं होतं वाघानं. कशानं फाडलं? वाघानं फाडलेला. इथं गुफा पण आहे वाघाची. कुठं घडला हा प्रकार? इथं हातला देवी पशी उताराला. तुम्हाला कधी कळालं? आपल्याला सकाळी कळालं 12-1 वाजता. वन विभागात कोणी आलं नाही का? माझं वन विभागाचं कोण आलं नाही. फोन केला होता फक्त. काय म्हणले? येतो म्हणले होते पण आले नाही. किती जनावर आहेत तुमचे? आपल्याकडं 60 म्हशी आहेत. 50-60 म्हशी आहेत. मग आता बाकी भीती नाही का? आता एक तर फाडलंय, आता बाकीचे नाही. आता कळवलंय वन विभागाला, ती येतील काहीतरी करतील. वन विभागाला कळवलंय म्हणताय 12 वाजता. आता वाजलेले 3:30-4 वाजत आले. अद्याप कोण आलं नाही. वन विभाग कशावरून आहे? त्यांना कळायला पाहिजे की त्यांनीच नाही आले. मग आता हा वासरू फाडलाय, नेमका वासरूचा मृत्यू झाला तर तुमची काय मागणी आहे का वगैरे वन विभागाकडे? आहे ना. काय मागणी आहे? ती वासराची भरपाई करून द्यावी. आणि अजून दुसरी का नाही, ते येऊन वाघाची तपासणी करून वाघाला पकडून दुसरीकडे घेऊन जावे. जेव्हा वाघानं हल्ला केलता तेव्हा तुम्ही होतं का? कोणी बघितलंय का? ती नाही. वाघानं हल्ला केला होता तेव्हा आम्ही इथं कोण नव्हतो. म्हशी घेऊन घरी गेला होता. नाव सांग. नाव? गणेश गुंडरे. थांबा. काय झालंय? आपण आज ज्या ठिकाणी आहोत ती धाराशिव शहर माझ्या पाठीमागं तुम्हाला दिसतंय. अर्धा किलोमीटरवर आहे. या ठिकाणी गणेश गुंडरे नावाचे जे शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्याच्या काल वासरावर एका अज्ञात प्राण्यानं हल्ला केला. मग तो नेमका वाघ होता का बिबट्या होता हे कोणी पाहिलं नाही. मात्र आता आपण या ठिकाणी वासरू बघू शकता. त्या वासरावर हल्ला केला, त्याचा जीव घेतला. आणि या ठिकाणी हाकेच्या अंतरावरच एक 500 मीटर अंतर सुद्धा नाही, 100 ते 200 मीटर अंतरावर शहरातली सगळ्यात मोठी या ठिकाणी आपल्याला श्री रविशंकर नावाची शाळा आहे. तिथं अगदी लहान लहान मुलं असतात. जर असा हल्ला 5-6च्या दरम्यान एखाद्या वासरावर होत असेल तर माणसावर हल्ला होण्याची हीच ती वेळ आलेली आहे का? तर या शहराला लागून असलेल्या तळ्यातलं पाणी पिण्यासाठी ही जनावरं नक्कीच शहराकडे येणार आहेत. मागच्या 1 महिन्यापासून या वन विभागाला जाग आणण्यासाठी आम्ही सांगत आहोत की वाघ तात्काळ पकडा. शहरातलं ज्या पद्धतीनं या ठिकाणी जंगलातलं पानवटे आटले जातील त्यावेळेस मात्र हा नक्की वाघ परत पुन्हा एकदा या ठिकाणी शहराकडे येईल आणि मानवाला त्या ठिकाणी संघर्ष अटळ मानवाच्या जीवाला धोका आहे. परंतु हे अधिकारी जे आहेत ते अक्षरशः गाढव झोपेत आहेत. यांना आणखीन पण या गोष्टीची तेवढी भयानक तीव्रता जी मी यांना सांगतोय ती जाणवूनही न गेलेली आहे. या ठिकाणी आज 100पेक्षा जास्त शेकडो जनावरं या वाघांना असतील बिबट्याना असतील आतापर्यंत फस्त केलीत असं यांच्या रेकॉर्डवर आहे. अनरेकॉर्डची तर कित्येक असतील, त्याचा तर हिशोबच नाही. आताच बघितलं, एक सकाळी घटना घडलेली आहे. ही या व्यक्तीने फोन केलेला आहे, पण दिवस मावळाची वेळ आली, 5 वाजत आलेत संध्याकाळच्या. आणखीन पण हे अधिकारी या ठिकाणी या शेतकऱ्याचा पंचनामा करण्यासाठी असतील आलेले नाहीत. त्याच्यावरून हे किती कर्तव्यामध्ये तत्पर आहेत हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतंय. आणि यांना जाग आणण्यासाठी मात्र आम्हाला उग्र स्वरूपाचं आंदोलन येणाऱ्या काळात नक्कीच करावं लागेल. ह्यांनी वेळ येऊ देऊ नये. या जिल्ह्यातल्या जनतेला व शेतकऱ्यांना योग्य दिलासा देऊन वाघाला तात्काळ पकडावं एवढीच माझी विनंती आहे.